सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण मऊ आणि लुसलुशीत जिभेवर विरघळणारे असे मावा मोदक बनवणार आहे। हा मावा मी घरी बनवलेला आहे। या माव्याच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली आहे। चला तर वेळ वाया न घालवता बाप्पांचे नाव घेऊ आणि मावा मोदक बनवायला सुरुवात करू। हा मावा 125 ग्रॅम आहे। आता गॅस ऑन करून गॅसच्या मीडियम फ्लेमवर हा मावा 2 ते 3 मिनिट हलकासा भाजून घेऊ। मावा भाजण्यासाठी 1 मिनिट झालेला आहे आणि आपला मावा छान सैलसर झालेला आहे। आता या माव्यामध्ये मी थोडा येलो कलर घालते आणि हे मिक्स करून घेते। तुम्ही यामध्ये थोडे केशर घालून दूध पण घालू शकता। हा मावा 2 ते 3 मिनिट आपला भाजून झालेला आहे। आता यामध्ये थोडी वेलची पूड घालू आणि हे मिक्स करून घेऊ। आणि मावा 5 मिनिट थंड होऊ देऊ। मावा थंड झालेला आहे। 125 ग्रॅम मावा होता म्हणून 60 ग्रॅम पिठी साखर घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ। आता मोदकाच्या मिश्रणामध्ये 1 चम्मच तूप घालू, आणखी मिक्स करून घेऊ। आता हे बघा आपले मिश्रण छान मोदकासाठी तयार झालेलं आहे। आता मोदक करायला सुरुवात करू। मी हा साचा घेतलेला आहे। साच्याला थोडं तूप लावून घेऊ। साच्याच्या दोन्ही भागावर थोडा पिस्ता लावू आणि यावर मोदकाचं मिश्रण ठेवू। आणि हा साचा असा दाबून घेऊ। असं साईडचं मिश्रण साच्याच्या बाहेरचं काढून घेऊ आणि खालचं सुद्धा काढून घेऊ आणि खालचं थोडं असं दाबून घेऊ। आणि आता हा साचा खोलू। हे बघा हा झाला आपला मोदक आणि पिस्ता पण छान आपल्या मोदकाला लागलेला आहे। असेच बाकीचे मोदक आपण करून घेऊ। आता हा मोदक प्लेट मध्ये ठेवू। हे झाले बाप्पांचे आवडते मोदक। गणपती बाप्पांना मोदक आणि लड्डू खूप आवडते। आता हे मोदक बाप्पांना प्रसाद म्हणून ठेवूया। आता मी भरपूर प्रकारचे मोदक माझ्या चॅनलवर सांगणार आहे, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी येईल। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स मध्ये माझा व्हिडिओ आवडल्यास गणपती बाप्पा म्हणायला विसरू नका। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।